गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आज आहे गोपाळ काळा, म्हणजे गोपाळ जन्माष्टमी 12 वाजता असते. पण आज ब्लॉग मी आफ्टरनूनला स्टार्ट केलेला आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी आफ्टरनून आहे, तुमच्यासाठी मॉर्निंग. तर गाईज, आता तुम्हाला गोपाळ अष्टमीच्या खूप शुभेच्छा सर्वांना. आणि आजचा ब्लॉग बघू काय होतं आहे. मंदिरात वगैरे जायला आपण पाया पडायला जाऊ. तर त्याच्या आधी मी ब्लॉग स्टार्ट केला आहे, कारण का पटकन घाई तर ब्लॉग स्टार्ट करायला भेटणार नाही. त्याच्यामुळं मी आधीच ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ते पण कामाला गेलते, तर ते ऑर्डर आहे वाटतं. आजपासून रात्रीपासून ते उद्या 7:30-8पर्यंत उद्या घरी येते. तर चला त्यांना पण दाखवते. आणि आम्हाला जरासं काम आहे, तो पण ते आता वायफायचं काम करायला गेलं. आणि थोडंसं काम आहे, तो पण आम्ही उरकतो, ते तुम्हाला दाखवते मी. तर चला आता मी पटकन कपडे वगैरे चेंज करते. परत ते पण जेवले नाही, मी जेवली. तर ते आले की त्यांना जेवायला देते आणि आम्ही जरा काम आहे तिकडे जाते. ते तुम्हाला पण बघायलाच भेटेल. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मस्त कपडे चेंज केले. तर आता मस्त केस विंचरते, तयारी करते. ताई सांगितले मला तयारी करून ठेव. तर चला आता मी तयारी वगैरे करते आणि मगच तुम्हाला भेटते. काय आता जस्ट रेडी झाली आणि गुलाबजाम खायला घेतला मी. या तुम्ही पण गुलाबजाम खायला. वहिनी आली ना काल, तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तर वहिनीने मला गुलाबजाम आणि सोनपापडी, कारण का गुलाबजाम जाम आवडतात मला, काळे गुलाबजाम. तर चला ते खायला घेते मी. ते अजून आले नाही, माझी तयारी झाली तरी. तर चला आता ते आलंच ब्लॉग कंटिन्यू करते. आता मी घेतलं गुलाबजाम खायला. या तुम्ही पण. कशामध्ये भाजी जाईल नाही, भाजी आता टाइमपास लावलाय नुसताच. मुकड्यान जावाचं तर चला रे. बानू 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 येऊन जाऊन बघ कशी झोपली. आई हॅलो, चुकून पण आता असं करू नका. हा बसू दे. गेला तो, त्याच्या मार्गाला गेला तो. आपल्या विकला का नाही. खूप दिवसात आम्ही चाललो आता स्कूटीवर. का चाललो स्कूटीवर? चाललो का पण स्कूटीवर? कॉर्नरला काय आणता? रुबाब आहे, रुबाब. जास्त जोरान नको. हां बरं वाटते जरासा मोकला मोकला.
जस्ट आलो बँकेतून. ATM ॲक्टिवेट करायचा होता, बँकेचा अकाउंट खोलायचा होता, तो खोलला आहे. आणि ते पण गेले आता मंदिरात. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. मी आपण तर काही आत्ताच तयारी झाली, साडी लावली आणि चाललो देऊलात. आई दिलेत लाडू ते आईंना. चलो त्या पण वाट बघत फोन केला. इकडे चल. हात मागला शी. आम्ही चाललो. आहा बाबू चालला कुठं? हे बाबू ना आगे नाही पीछे नाही. बोललो मी आई ना, खबर आई आहेत तर मला माहित नाही तुम्ही तिकडे गेल्या होत्या. बाबू शी पाय मागलं. शी बाबू पाय मागलं. शी बाबू पाय मागलं. शी वरती आणि खाली शोधते. परत फेरी फेरी झाली. फसवला पोऱ्याला. ना भीती आहे, भीती वाटते ना त्याशी.
तर मग अशी मंदिरातून आली आणि कपडे वगैरे चेंज केले आणि आता ते पण गेले परत देवळात. त्यांचं येणं जाणं ते चालूच असेल. आणि आता घेतलेत भांडी लावायला. मोठा मच्छर बसला त्याला डायरेक्ट कायमचाच पोचवला. इकडे मांजरीची पिल्लं दाखवत मला. मग अशी दिवाबत्ती झाली. आता वाजले 7 वाजले. तर चला तर गाय जातं घेतलं. आता बघायला बसले बिग बॉस. त्यांची मज्जा बघा. तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट. बाहों पे राहों पनाहों पे राहों पे बाहों पे साहों सलाह.